आदिवासी समाज हा त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, प्रथा आणि परंपरांमुळे ओळखला जातो. पण अनेक वेळा धर्मांतरणाने आदिवासी समाजाला हळूहळू षडयंत्र रचून त्यांच्या मूळ विश्वास, संस्कृती आणि परंपरांपासून दूर करण्याचे प्रयत्न केले जातात. त्याला काही बांधव बळी देखील पडतात आणि त्यांचे धर्मांतर केले जाते. अशा वेळी धर्मांतरित झाल्यावरती देखील त्यांना अनुसूचित जमातींच्या यादीतील आरक्षण आणि सोयी सुविधा मिळत असतात आणि तेव्हाच डिलिस्टिंगचा मुद्दा उपस्थित होतो. तसंच दिनांक 26 नोव्हेंबर रोजी जनजाती सुरक्षा मंच कोकण प्रांततर्फे मुंबईत ज्वाला डिलिस्टिंग महारॅली आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आज आपण डिलिस्टिंग म्हणजे काय, डिलिस्टिंगचा विषय नेमका कसा आणि का चर्चेत आला, डिलिस्टिंग का महत्वाचं आहे हे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अलेक साळके. विषयाची सुरुवात करण्याआधी डिलिस्टिंग म्हणजे काय हे समजून घेऊ. डिलिस्टिंग हा विषय अनुसूचित जमातींशी संबंधित आहे. डिलिस्टिंग म्हणजे धर्मांतरित व्यक्तींना अनुसूचित जमातींच्या यादीतून वगळणं. अर्थात अनुसूचित जमातीतील जो कोणी व्यक्ती स्वतःच्या रूढी परंपरा सोडून परधर्मात धर्मांतरित झाला आहे त्यांना ह्या अनुसूचित जमातीच्या यादीतून डिलिस्ट करावं, अशा मागणीला डिलिस्टिंग म्हणतात. मग डिलिस्टिंगचा विषय नेमका कसा आणि का चर्चेत आला? आसाम, मेघालय, छत्तीसगड, त्रिपुरा, झारखंड, मणिपूर ह्या आदिवासी बहुल भागात बऱ्याच वर्षापासून धर्मांतरणाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे तिथली शासकीय लाभाची पदं, शासकीय नोकऱ्या आणि राजकीय लाभाची पदे धर्मांतरित झालेला आदिवासी घेत होता. हे त्यावेळी तत्कालीन काँग्रेसचे खासदार कार्तिक उराव यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी 1967 साली हा मुद्दा प्रथमच संसदेत मांडला. पण त्याआधी 1952 पासून ह्या विषयाला वाचा फोडण्याचं काम काहींनी केलं होतं. परंतु 1967 ला कार्तिक उराव यांनी 348 खासदारांच्या स्वाक्षरी घेऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना कायदा तयार करण्यासाठी निवेदन दिले होते. पण त्यावेळी त्यावर सकारात्मक काम झालं नाही. त्यानंतर हा विषय मागे पडला. पण 2006 ला जनजातीय सुरक्षा मंचच्या माध्यमातून ह्या विषयाला वाचा फुटली. त्यानंतर 2009 ला कलम 342 मध्ये सुधारणा करण्यासंबंधी 28 लाख लोकांची स्वाक्षरी घेऊन तत्कालीन पंतप्रधान प्रतिभाताई पाटील यांना निवेदन देण्यात आलं. मात्र त्यावेळी देखील त्यावर अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यानंतर 20 मार्च 2022 रोजी जनजाती सुरक्षा मंचने यासंबंधी सडक से संसद तक तथा ग्रामसेवक से सांसद सदस्य तक हे संपर्क अभियान सुरू केलं. ह्या अभियानाच्या माध्यमातून जनजाती सुरक्षा मंचने 788 खासदारांपैकी 450 खासदारांना व्यक्तिगतरित्या संपर्क करून जनजाती बांधवांची बाजू त्यांच्यासमोर मांडली. दरम्यान काही खासदारांनी डिलिस्टिंगच्या मुद्द्याला राज्यसभा आणि लोकसभेत व्यक्तिगतरित्या आणि शून्य काळात मांडण्याचा प्रयत्न केला आणि हा विषय आणखीनच चर्चेत आला. तसंच दिनांक 26 नोव्हेंबर रोजी जनजाती सुरक्षा मंच कोकण प्रांततर्फे मुंबईत ज्वाला डिलिस्टिंग महारॅली आयोजित करण्यात आली आहे. याआधी ही जनजाती समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात देशभरात आतापर्यंत 250 जनजाती बहुल जिल्ह्यांपैकी 221 जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा मूळ उद्देश आहे की धर्मांतरणाने आदिवासी समाजाला हळूहळू षडयंत्र रचून त्यांच्या मूळ विश्वास, संस्कृती आणि परंपरांपासून दूर करण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडणं. आता डिलिस्टिंगच्या संदर्भात जनजाती सुरक्षा मंचच्या मागण्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊ. मुळात जनजातीय बांधवांवर गेली 70 वर्ष झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही डिलिस्टिंगची मागणी होत आहे. त्यात पहिली मागणी आहे, जनजातीची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, प्रथा आणि परंपरा न पाळणाऱ्या आणि आदिवासी देवीदेवतांची पूजा पद्धती, देवकार्य आणि सण उत्सव याचा त्याग करून परधर्मात गेलेल्या आदिवासी व्यक्तीला वा समूहाला अनुसूचित जमातीच्या यादीतून हटवण्यात यावे. तसंच जनजातीसाठी असणाऱ्या सोयी सुविधा आणि आरक्षणाचा दुहेरी लाभ घेणाऱ्या धर्मांतरित आदिवासींना तो लाभ मिळू नये. त्याचबरोबर सदर बाबीसाठी अनुसूचित जमाती संशोधन अधिनियम 1950 मध्ये सुधारणा करण्यात यावी, अशा मागणी जनजाती सुरक्षा मंचच्या आहेत. एकंदरीत काय तर धर्मांतरित झालेल्या नागरिकांना अनुसूचित जनजाती श्रेणीतून तत्काळ दूर करावं आणि त्या संदर्भात आवश्यक संविधानिक संशोधन केलं जावं, ही जनजाती सुरक्षा मंचची प्रमुख मागणी आहे. आता डिलिस्टिंग का महत्त्वाचं आहे हे जाणून घेऊ. मुळात जनजातीय बांधवांना आपल्या वेगवेगळ्या परंपरा, रूढी, संस्कृतीमुळे देशभरात ओळखलं जातं.
मात्र याच जनजातीय बांधवांचे धर्मांतर करून त्यांच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचं काम काही लोकांकडून होताना दिसत आहे. त्यामुळे जनजातीय समुदायाच्या प्रथा, परंपरा, रूढी मोडीत निघत आहेत. 2009ला समाजनीती परीक्षण नावाच्या सर्वेक्षण संस्थेने यासंबंधी एक अहवाल तयार केला होता. त्यातील एक उदाहरण आहे. पूर्वांचलमध्ये IASच्या 113 पदांपैकी 96 पदे धर्मांतरित ख्रिश्चनांनी लाटलेली होती. तसंच आदिवासींच्या विकासासाठी वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांनी विदेशातून आणलेल्या फंडिंगवर देखील असाच धर्मांतरितांनी डल्ला मारल्याचं या अहवालात सांगितलं आहे. तसंच धर्मांतरित लोकांकडून आदिवासींच्या जमिनी लाटण्याचे प्रयत्न सुद्धा होताना दिसत आहेत. त्यामुळे जर डिलिस्टिंगची प्रक्रिया झाली तर मुख्य प्रवाहात येण्यापासून वंचित राहिलेल्या जनजातीय बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यात येईल. त्याचबरोबर ह्या डिलिस्टिंगच्या मागणीमुळे धर्मांतरित झालेले पूर्वाश्रमीचे जनजातीय बांधव पुन्हा घरवापसी करत आहेत. तसंच समाजात जागृती निर्माण होईल. त्यामुळे हा डिलिस्टिंगचा मुद्दा कोणाच्या विरोधात नसून जनजातीय बांधवांच्या हिताचा आहे हे समजून घेतलं पाहिजे. तरी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MahaMTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.